हम्म. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य आहेचा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या ओळीचं विवेचन काल राहिलं, आज मी सुरुवातीला घेतो आहे. या ओळीवरून, या चरणावरून आपल्याला असं लक्षात येतं की भगवंतांना शरणागती पत्करल्याशिवाय ते आमचं हित करू शकत नाहीत. आणि त्यामुळे आणखीन थोडस वर्णन करायचं झालं तर अर्जुनाने दुसऱ्या अध्यायात ज्या वेळेला शरणागती पत्करली आणि असं म्हटलं की कार्पण्य दोषो भवत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः यश्चेयश्चा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमां त्वां प्रपन्नम. असं म्हटल्यानंतर मग भगवंतानी त्याला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आता या ठिकाणी आपल्याला ज्या मुद्द्याचं विश्लेषण करायचं आहे, शरणागतीमध्ये काय काय येतं, काय काय शब्द वापरले जातात. आम्ही भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे, अवलंबन केलं पाहिजे, अधीनता स्वीकारली पाहिजे, प्रपत्ती आणि आधार या चार गोष्टी झाल्या तर भगवंताला शरणागती मिळते आणि आम्ही भगवंताचे होतो. या चार शब्दांचा एकंदरीत अर्थ समान दिसत असला तरी या चार मध्ये थोडा थोडा भेद आहे, तो आज आपल्याला पाहायचा आहे. पहिला आहे आश्रय. आम्ही पृथ्वीवर राहतो आणि पृथ्वीच्या आश्रयाने आम्ही सर्व कृती करतो. वर गेलो तरी पडलो तरी पृथ्वीवर येतो, म्हणजे पृथ्वीचा आधार आहे. तसं आम्हाला भगवंताचा आधार असला पाहिजे, असा 100% भाव आमच्या मनात असला पाहिजे. अवलंबन, जसे एखाद्याच्या हाताचे हाड मोडले तर डॉक्टर त्या हाडाला पट्टी बांधून गळ्यात ठेवतात, म्हणजे गळा हे त्याचं अवलंबन झालं. त्या पद्धतीने आम्ही सुद्धा भगवंताला शरण गेलं पाहिजे, म्हणजे सर्वस्व अर्पण केलं पाहिजे. हा भाव या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. अधीनता, अधीनता दोन रीतीने होत असते. एक, कोणी एखाद्या आपल्याला जबरीने अधीन केले, ताब्यात ठेवले तर, आणि दुसरी आपण स्वतः होऊन त्यांची अधीनता स्वीकारली, म्हणजे सर्वस्व त्यांना अर्पण केलं तर. तशा पद्धतीने आम्ही अधीनता केली पाहिजे, भगवंताला शरण गेलं पाहिजे. प्रपत्ती, जसे कोणी एखाद्या समर्थांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो, तसे संसारापासून पूर्णपणे निराश होऊन भगवंताला शरण जाणे याला प्रपत्ती असं म्हणतात. सांगायचं तात्पर्य, वरकरणी दिसायला हे तिन्ही चारी शब्द सारखे असले तरी प्रत्येकात थोडा थोडा भेद आहे. याचाच अर्थ भगवंताला आम्ही 100% शरण गेल्यानंतरच भगवंत आमच्याकडे पाहतात, विचार करतात. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, याचा अर्थ नुपेक्षी म्हणजे उपेक्षा करणे, तर नु म्हणजे नाही. भगवंत जो शरण येतो त्याची उपेक्षा करत नाहीत. हे चरण या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. आज आपल्याला या 33व्या मनाच्या श्लोकाचं विवेचन पाहायचं आहे. वसे मेरू मांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगण मेघमाळा, चिरंजीव केले जनी दास दोनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. या ठिकाणी आणखीन एका भगवद्गीतेच्या श्लोकाचा उल्लेख करावासा वाटतो. तो असा, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान म्हणतात, हे अर्जुना, तू 100% अनन्य, अनन्य याचा अर्थ अन्य नाही, माझ्यावरच अवलंबून असशील
तर तुझा योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टी मी वाहतो. आता ह्या दोन शब्दांचा अर्थही थोडक्यात आपण लक्षात घेतला पाहिजे. योग म्हणजे आपल्याला प्राप्य व्हावं वाटतं ते. म्हणजे उदाहरणार्थ जुना मित्र मिळाला 5-25 वर्षांनी रस्त्यात भेटला तर आम्ही म्हणतो काय योगायोग आहे. म्हणजे आम्हाला त्याची भेट व्हावी असं वाटत होतं, पण बऱ्याच दिवसापासून होत नव्हती, झाली. याला म्हणायचं पाहिजे ती गोष्ट प्राप्त होणं, याला म्हणायचं योग. आणि क्षेम याचा अर्थ जे प्राप्य झालं. समजा एकाने बँकेमधून 1,00,000 रुपये काढले आणि घरी जायला निघाला, घरी येईपर्यंत कोणीतरी डल्ला मारला आणि घेऊन गेलं तर काय नाही, 1,00,000 रुपयाचा योग होता पण क्षेम नव्हतं. म्हणजे याचा अर्थ क्षेम म्हणजे जे आहे त्याचं रक्षण. आता भगवंतानी ही जर आमच्यावर आमची 100% जबाबदारी घेतली असेल तर आमची जबाबदारी काय, आम्ही 100% त्यांच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जी 2 उदाहरणं दिली आहेत ती त्या प्रकारची आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून त्यांच्या संदर्भात म्हटलं की मेरू मंदार नावाचा जो पर्वत आहे हा निश्चल आहे, त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. अन्य पर्वतांच्या मध्ये क्षरता आहे, पण ते मात्र जशाला तसे राहतात सृष्टीमधले. आणि सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे 2 चिरंजीव आहेत. एकंदरीत आपल्याकडे 7 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश, विभीषणः, कृपः परशुरामस्य सप्तैते चिरजीविनः. तर यामधले 2 चिरंजीवी जे आहेत ते प्रभू रामचंद्रांच्या माध्यमामधून झालेले आहेत. तर चिरंजीव होण्याचं कारण काय आहे हे आम्ही पाहिलं पाहिजे. आम्ही नवविधा भक्तीमध्ये प्रामुख्याने हनुमंताचं उदाहरण दास्य भक्तीचं म्हणून घेतो. पण दास कसा असावा या संदर्भामध्ये मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये, अशा प्रकारचा हा रामाचा दूत आहे. स्वतः ज्ञानांच्या मध्ये वरिष्ठ आहे, म्हणजे ज्ञान आहे. बरं, हे ज्ञान आहे, आम्हाला एखादं उदाहरण सांगता येईल का? सांगता येईल. प्रभू रामचंद्रांची आणि हनुमंताची ज्यावेळा प्रथम भेट झाली त्या भेटीच्या वेळी हनुमंता रूप बदलून आलेले होते. रामचंद्रांचा आणि हनुमंतांचा संवाद चालू असताना रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, अरे ही समोरची व्यक्ती 4ही वेदांचं अध्ययन असलेली दिसते, त्यातल्या त्यात याची जी भाषा आहे ती अत्यंत शुद्ध आहे. याचाच अर्थ यांनी सामवेदाचं अध्ययन केलं असलं पाहिजे. म्हणजे बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे, 4ही वेदांचं अध्ययन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याशिवाय ते प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत. म्हणजे काय आहे, भगवंतांना सर्वस्व अर्पण केलं आहे. म्हणजे काय आहे, याही संदर्भात आपण एक उदाहरण पाहिलं पाहिजे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येला आले त्यावेळेला सर्वांना काही भेटी दिल्या. आणि भेटी दिल्यानंतर सीतामाईंना राहून राहून आतून भरून येत होत की त्या हनुमंताला प्रभू रामचंद्रांनी एकही भेट दिली नाही. म्हणून सीतामाईंनीच आपल्या जवळचा एक मौल्यवान हार त्याला दिला आणि त्याने तो फोडायला सुरुवात केल्यानंतर मात्र सीतामाईंना वाईट वाटलं. त्या प्रभू रामचंद्रांजवळ आल्या आणि म्हणाल्या हा काय करतोय, त्यालाही विचारलं काय करतोय. तर त्यांनी सांगितलं यात राम आहे का पाहतोय, आणि छाती फाडून दाखवलं तर आत राम दिसतायत. हे चित्र आम्ही निरनिराळ्या ठिकाणी पाहतो, यातला भाव आम्ही लक्षात घेतला पाहिजे. प्रभू रामचंद्राने हनुमंताला आलिंगन दिलं. बाजूला विभीषण होता. विभीषणाने वशिष्ठांना विचारलं की मुनिवर्य, जे हनुमंताला मिळालं ते आम्हाला का नाही मिळालं? त्यावेळेला मुनिवर्यांनी जे उत्तर दिलं ते लक्षात घेण्यासारखं आहे. मुनिवर्य म्हणाले, अरे विभीषणा, तुझ्या मनात रावणानंतर राजा व्हावं ही इच्छा होती. प्रभू रामचंद्रांच्याकडे प्रथम आलास त्यावेळेला तुला राज्याभिषेक प्रभू रामचंद्रांनी केला आणि तो तू स्वीकारलास.
याचा अर्थ प्रभू रामचंद्रांनी तुला ते दिलं, तू भौतिक गोष्ट मागितलीस ती तुला दिली, कारण तू शरणागत आहेस. पण यांनी भौतिक काहीच मागितलं नाही, तर प्रभू रामचंद्रांनी आपलं हृदयच त्या हनुमंताला दिलं. सांगायचं तात्पर्य काय आहे की अशा प्रकारचं प्रभू रामचंद्रांचं हृदय म्हणजेच हनुमान. अशा प्रकारची हनुमंताची जी भक्ती आहे ती आमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे, आणि मग लक्षात येईल आम्हाला की हनुमंत हे 100% शरणागत प्रभू रामचंद्रांना कसे होते हे लक्षात येईल. विभीषणाचाही थोडासा विचार करूया. लंकेमध्ये असताना 1 मिनिटाचं उदाहरण सांगून थांबतो. लंकेमध्ये असताना हनुमंतानी संपूर्ण लंका जाळली, परंतु त्याच्या घराला धक्का लावला नाही, कारण त्या ठिकाणाहून रामचंद्रांच्या संदर्भातला जप येत होता. सांगायचं तात्पर्य, अशा प्रकारचे भगवंतांना शरण आलेले हे 2 भक्त यांना भगवंतानी कायम चिरंजीव केलं, हे आपण लक्षात घ्यायचं. या पद्धतीने या श्लोकाचा आपल्याला विचार करता येईल. जय जय रघुवीर समर्थ.